हाय फ्रेंड्स, आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज कन्सिडर करणार आहोत हॅलो अल्केनच्या. मग ह्या हॅलो अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टी कन्सिडर करत असताना मेनली 3 पार्टमध्ये त्याला आपण डिवाइड करणार आहे. त्याच्यामध्ये असलेलं इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल किंवा त्याचा बॉइलिंग पॉइंट असेल आणि शेवटी त्याची सोल्युबिलिटी असेल. या 3 पॉइंटमध्ये त्याला आपण कन्सिडर करणार आहोत. त्यामुळे हॅलो अल्केनची जी मेथड ऑफ प्रिपरेशन आपण पाहिली, त्या मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये जो हॅलो अल्केन तयार झाला होता त्या हॅलो अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टी कन्सिडर करायच्या. आता फिजिकल प्रॉपर्टी कन्सिडर करत असताना फिजिकल प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं हा पहिला पॉइंट आपल्याला लक्षात असला पाहिजे. आपण फिजिकल प्रॉपर्टी कोणाला म्हणतो की ज्या कंपाऊंडच्या ज्या मॉलिक्युलच्या प्रॉपर्टी स्टडी करत असताना त्याच्या केमिकल कंपोजिशन मध्ये काही बदल होत नाही. जेव्हा केमिकल कंपोजिशन मध्ये कोणताही चेंज न करता प्रॉपर्टी आपण स्टडी करतो, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऍट विच देर इज नो चेंज इन देअर केमिकल कंपोजिशन, तेव्हा त्याला आपण फिजिकल प्रॉपर्टी असं म्हणतो. सो फर्स्ट पॉइंट जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल की कोणत्या टाईपचा इंटरमॉलिक्युलर फोर्स त्याच्यामध्ये तयार होतो, तर ते आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये सगळ्यात महत्वाचं काय की हा जो आपण हॅलो अल्केन म्हणतो, हा हॅलो अल्केन तयार होत असताना हे त्याचं स्ट्रक्चर झालं फंक्शनल ग्रुपचं. मग हा तयार होत असताना इथं आपण कन्सिडर केलं की एक्स काय असू शकतं. हॅलोजन्स आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. मग हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, ऍज वी नो दॅट हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. मग इथं जर हॅलोजन हा कार्बनपेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर त्या दोघांच्याकडे चार्ज तयार होतील. म्हणजे हा जो हॅलोजन आहे, हा जो एक्स आहे, हा हॅलोजन मोर अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करेल, कारण तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल तो, आणि तो घेत असताना त्याच्याकडे पार्शल निगेटिव्ह चार्ज येईल. मग याच्याकडे जर पार्शल निगेटिव्ह चार्ज आला तर कार्बनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज का डेव्हलप झाले, कारण हा जो एक्स आहे, हा जो हॅलोजन आहे, तो हॅलोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्त अमाऊंट मध्ये खेचून घेणार आहे. आणि असं जर झालं तर याच्याकडे अशा पद्धतीने आपल्याला पोल्स तयार झालेले बघायला मिळतील. म्हणजे इकडे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा पद्धतीचे 2 पोल्स तयार होतील. हा बॉन्ड मुळात तयार होताना सी आणि एक्स मधला कसा तयार झाला, तर एक्सचा एक इलेक्ट्रॉन आणि सीचा एक इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. मग जिथं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं तिथं कोव्हॅलंट बॉन्ड आहे, प्लस याच्यामध्ये पोल देखील तयार झाले. म्हणजे याला आपण कोव्हॅलंट पोलार बॉन्ड असंही म्हणू शकतो किंवा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. हे त्याचं इंटरमॉलिक्युलर किंवा फोर्स जो आपण सांगतो तो इंटरमॉलिक्युलर फोर्स झाला. म्हणजे हा पोलार तर आहेच, आणखी त्याच्यासोबत तो कसा आहे, सो इट्स कोव्हॅलंट. सो कोव्हॅलंट पोलार बॉन्ड याच्यामध्ये तयार होतो. सो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल. हा नेचर सांगत असताना की हे कोव्हॅलंट नेचर आहे, पोलार नेचर आहे. पोलार का म्हणतोय तर हे 2 पोल्स आहेत. कोव्हॅलंट काय याला म्हणतोय आपण, कारण कार्बन आणि हॅलोजन जो एक्स असेल त्याचा इलेक्ट्रॉन शेअर झालेत आणि मग बॉन्ड तयार झाला. सो ही एक सिंपल फॅक्ट आपल्याला लक्षात घ्यायची की जेव्हा आपण एखाद्या फोर्सचं नेचर आपण सांगतो तेव्हा तो कसा तयार होतो आणि तिथं पोल डेव्हलप झालेत की नाही झालेत हे आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. एक्सचा जर विचार केला तर एक्स मध्ये जेव्हा आपण फ्लोरीन टू आयोडीन जातो इथं बरे, सो व्हेन वी गो फ्लोरीन टू आयोडीन साईज इन्क्रीजेस. साईज काय होते याची, इन्क्रीज होते. म्हणजे जर आपण फ्लोरीन टू आयोडीन गेलो तर साईज जी आहे ती इन्क्रीज होते, साईज इन्क्रीजेस. आता साईज जर इन्क्रीज झाली तर बॉन्ड लेंथ सुद्धा इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इथं जर आपण फ्लोरीन कन्सिडर केला, क्लोरीन कन्सिडर केला, बीआर कन्सिडर केला किंवा आय कन्सिडर केला, सो फ्लोरीन टू आयोडीन साईज वाढते असं आपण म्हटलं. आणि साईज जर वाढत असेल तर बॉन्डची लेंथ सुद्धा वाढणार आहे. आणि जेव्हा बॉन्डची लेंथ वाढेल तेव्हा त्या बॉन्डची स्ट्रेंथ डिक्रीज होईल. सो हे एक रिलेशन थोडंसं लक्षात ठेवायचं. म्हणजे रिलेशन आपण काय सांगितलं की फ्लोरीन टू आयोडीन, ऍज वी गो फ्लोरीन टू आयोडीन साईज ऑफ हॅलोजन ऍटम इन्क्रीजेस. आणि त्या हॅलोजनची साईज जर इन्क्रीज झाली देन बॉन्ड ऑल्सो इन्क्रीज. आणि जर बॉन्ड इन्क्रीज झाला तर स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड इज डिक्रीज. सो स्ट्रेंथ डिक्रीज होईल. जेवढा हा बॉन्ड मोठा होत जाईल त्याची स्ट्रेंथ डिक्रीज होत जाईल. इट बिकम्स विकर अँड विकर. सो दिस इज ऑल अबाउट फर्स्ट पॉइंट, दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. 2 पॉइंट याच्यामध्ये फक्त महत्वाचे लक्षात घ्यायचे. इथं हॅलोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे तिथं पोल्स डेव्हलप होत आहेत. सो पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि सेकंड आपण फ्लोरीन टू आयोडीन मध्ये साईज इन्क्रीज होते असं म्हटलं होतं. आणि साईज इन्क्रीज झाल्यामुळं
बॉन्डची लेंथ इन्क्रीज होते आणि त्याची स्ट्रेंथ आहे ती डिक्रीज होते. सो दिस इज ऑल अबाउट फर्स्ट पॉइंट, दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. नाउ सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज बॉइलिंग पॉइंट. तर बॉइलिंग पॉइंट कन्सिडर करत असताना बऱ्याचशा लोकांना असं कन्फ्युजन असतं की बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, की तो जो मॉलिक्युल आहे त्याच्यामधले बॉन्ड ब्रेक होणं. असं नाहीये. पहिल्यांदा आपण ते कन्फ्युजन दूर करूयात, कारण दोन पद्धतीचे फोर्सेस असतात. जसं आपण इथं म्हटलं ना हा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, तसं एखाद्या मॉलिक्युलमध्ये दोन पद्धतीचे फोर्सेस असतात. फर्स्ट जो असतो तो इंट्रामॉलिक्युलर फोर्स असतो. सो हे थोडंसं लक्षात घ्यायचं, इंट्रामॉलिक्युलर फोर्स. अँड सेकंड वन इज इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो इंट्रामॉलिक्युलर फोर्स कोणाला म्हणायचं, विद इन द मॉलिक्युल मध्ये जो असतो तो. म्हणजे आपण जे हॅलोजन कन्सिडर करतो, या हॅलोजन मध्ये जर सी आणि एक्स मधला बॉन्ड ब्रेक झाला किंवा सी आणि एच मधला बॉन्ड ब्रेक झाला तर त्याला आपण इंट्रामॉलिक्युलर फोर्स असं म्हटलं, जे की बॉइलिंग पॉइंट मध्ये होत नाही, मेल्टिंग पॉइंट मध्ये होत नाही. सो जसं आपण म्हटलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा स्टुडंट्सना ही गोष्ट, ही फॅक्टच माहिती नसते. आपण एवढंच म्हणतो की बॉन्ड ब्रेक होतो, पण कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर तो इंट्रामॉलिक्युलरचा बॉन्ड नाही ब्रेक होत, इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स ब्रेक होतात. मग आता हे इंटरमॉलिक्युलर बॉन्ड कोणाला म्हणायचं, तर दोन मॉलिक्युल मध्ये असलेले बॉन्ड्स. सपोज हा पहिला हॅलोजनचा आपला ग्रुप असेल. सो दिस इज अँड फर्स्ट वन. हा जेव्हा सेकंड सोबत कंबाईन होतो, है ना, सेकंड सोबत जेव्हा कंबाईन होतो, हा जो आहे ना दोन मॉलिक्युल मधला बॉन्ड आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो हा एक मॉलिक्युल आहे आणि हा दुसरा मॉलिक्युल आहे. आणि याच्यामध्ये हा जो फोर्स आपल्याला बघायला मिळतो, इट इज कॉल्ड एज इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि जेव्हा आपण बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट विषयी बोलतो तेव्हा हा इंटरमॉलिक्युलर फोर्स ब्रेक होतो. सो ही अतिशय इम्पॉर्टंट फॅक्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की जेव्हा आपण बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट बद्दल बोलतो तेव्हा काय होतं. आता जर हॅलो अल्केनच्या बॉइलिंग पॉइंट विषयी जर सांगायचं असेल तर इथं दोन रिलेशन्स आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. सो हा पहिला पॉइंट आपल्याला क्लिअर झाला की इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल किंवा इंट्रामॉलिक्युलर फोर्स असेल, एक्झॅक्टली कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर तो इंटरमॉलिक्युलर फोर्स मधला हा बॉन्ड ब्रेक होईल. दोन मॉलिक्युल वेगळे होतील आणि हे बॉन्ड जसे ब्रेक होतील तर ते बॉन्ड ब्रेक होणं हे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं. सो इथं रिलेशन जे आपल्याला सांगायचं आहे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट मध्ये, ते रिलेशन एक्झॅक्टली कोणता आहे, तर हा जो बॉइलिंग पॉइंट असेल, that is boiling point is directly proportional to, this boiling point is directly proportional to molar mass. So तो जो मॉलिक्यूल असेल त्याच्या मोलार मास वरती तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. याचा अर्थ काय की मोलार मास जर इन्क्रीज झालं then boiling point also increases. If molar mass decreases, boiling point also decreases. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली म्हणजे काय, एकमेकांवरती डायरेक्ट डिपेंड असतील. पहिला इन्क्रीज झाला तर दुसरा इन्क्रीज होणार आहे, पहिला डिक्रीज झाला तर दुसरा देखील डिक्रीज होणार आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि हे जे मोलार मास आहे याला आपण वॉन्डरवॉल फोर्स असंही म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज वॉन्डरवॉल फोर्स. सो वॉन्डरवॉल फोर्स ही एक कन्सेप्ट ऑलरेडी आपण 11च्या क्लासमध्ये कन्सिडर केली आहे. सो वॉन्डरवॉल फोर्स ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार मास. मग बॉइलिंग पॉइंट हे जे हॅलो अल्केन्स आहेत यांचा जास्त आहे की कमी आहे त्याच्या पॅरेंट पेक्षा, हे आपल्याला थोडंसं कन्सिडर करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं तर बॉइलिंग पॉइंट आपल्याला कोणाला बघायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं CH3Cl और CH3Br. हे हॅलो अल्केन्स आहेत, पण हे तयार कोणापासून झाले, CH3Cl कोणापासून तयार झालाय, तो मिथेन पासून तयार झालाय. CH4 हा देखील CH4 मिथेन पासून तयार झालाय. म्हणजे इथं सबस्टिट्यूशन झालं होतं ना, जेव्हा मेथड ऑफ प्रिपरेशनच्या रिएक्शन आपण कन्सिडर केलं तेव्हा हे सांगितलं होतं, रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन है ना, हायड्रोजन जातो आणि हॅलोजन येतो. म्हणजे इथं मिथेन मधला हायड्रोजन गेलाय आणि त्याची जागा Cl नी घेतली. आपण स्टेटमेंट असं सांगितलं की हे जे बॉइलिंग पॉइंट्स आहेत हे बॉइलिंग पॉइंट हॅलो अल्केनचे हायर्स आहेत, इन्क्रीज होत आहेत. कोणापेक्षा, तर त्याच्या पॅरेंट पेक्षा. मग पॅरेंट कोण आहे, तर मिथेन आहे. मग असं का होतं त्याचं रिझन आपण सांगतो. मिथेन मध्ये काय आहे की त्याचं मोलार मास किती आहे, कार्बनचं 12 आहे आणि हे 4 म्हणजे 16 आहे. मग इथं झालंय काय की हायड्रोजन रिप्लेस झालाय कोणी, Cl नी. मग Clचं मोलार मास 35.5 म्हणजे हायड्रोजन पेक्षा जास्त आहे ना. म्हणजे तो कसा झाला, हेवी झाला. आणि तो जर हेवी झाला तर त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार आहे, जास्त असणार आहे. ते एक्झॅक्टली किंवा इझिली ब्रेक होणार नाहीये. त्यामुळे बॉइलिंग पॉइंट मध्ये सगळ्यात महत्वाचं असं लक्षात घ्यायचं की बॉइलिंग पॉइंट हे हेवी होत आहे, जास्त आहे कोणापेक्षा, त्याच्या पॅरेंटपेक्षा. हे सिंपल रिझन फक्त लक्षात घ्यायचं. नेक्स्ट इम्पॉर्टंट जे सेकंड एक रिलेशन आपल्याला सांगायचं होतं की जर आपण स्ट्रेच चेन आणि ब्रँचिंग कन्सिडर केलं तर बॉइलिंग पॉइंट वरती काय इफेक्ट पडतो.
सपोज आपण एक स्ट्रेट चेन कन्सिडर केली, 4 कार्बनची आपण एक स्ट्रेट चेन कन्सिडर करू आणि इथं आपण Cl लिहिलं आणि हे स्ट्रक्चर सपोज आपण 4 कार्बनची अशा पद्धतीनं ब्रँच चेन कन्सिडर केली CCC. मग या दोघांच्या मध्ये फरक काय की हे स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे आणि हे ब्रँच चेन स्ट्रक्चर आहे. मग या दोघांच्या मध्ये जर बॉइलिंग पॉईंटचं कंपॅरिझन करायचं असेल तर ते बॉइलिंग पॉईंटचं कंपॅरिझन आपण कसं करणार आहे? तर ते रिलेशन असं आहे की बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रँचिंग. एक सिंपल रिलेशन आपण बघितलं की आपल्याला लक्षात येतं की इथे काय होत असेल, बॉइलिंग पॉईंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रँचिंग. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रँचिंग याचा अर्थ काय की ब्रँचिंग जेवढं इन्क्रीज होत जातं बॉइलिंग पॉईंट तेवढा कमी होत जातो. मग या दोन्ही स्ट्रक्चरमध्ये बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचं आपल्याला विचारलं तर आपल्याला हे लक्षात येतं. म्हणजे बॉइलिंग पॉईंट आणि ब्रँचिंग याचं इन्व्हर्सली रिलेशन आहे. याचा अर्थ काय, पहिला वाढला तर दुसरा कमी होतो किंवा पहिला कमी झाला तर दुसरा वाढतो. म्हणजे जर ब्रँचिंग वाढलं तर बॉइलिंग पॉईंट कमी होणार आहे. मग इथं ब्रँच वाढले, इथं ब्रँच स्ट्रक्चर आहे, इथं स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे. त्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल, याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. जेवढं ब्रँचिंग वाढत जाणार आहे बॉइलिंग पॉईंट तेवढा लेस होणार आहे, कमी होत येणार आहे. त्यामुळे बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये 2 फॅक्ट आपण कन्सिडर केले. काय कन्सिडर केलं की बॉइलिंग पॉईंट जे आहेत हॅलो अल्केनचे हे हेवियर आहेत कोणापेक्षा, अल्केन्स पेक्षा. आपण इथं मिथेन, इथेन, प्रोपेन असं कन्सिडर करतो आणि त्याच्यापासून जे काय हॅलो अल्केन तयार होणार आहे त्यांचे बॉइलिंग पॉईंट जास्त आहेत. का जास्त आहेत? कारण ते हेवियर आहेत. हायड्रोजनचं रिप्लेसमेंट हॅलोजननी झालंय आणि मग आपण हा मॉलिक्युलर मास कन्सेप्ट कन्सिडर केला. सेकंड पॉईंट मध्ये आपण असं म्हटलं की हे जे बॉइलिंग पॉईंट्स आहेत इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रँचिंग. त्यामुळे स्ट्रेट चेन मध्ये जे काय आपल्याला हॅलो अल्केन्स बघायला मिळतात त्यांचे बॉइलिंग पॉईंट जास्त असतील आणि ब्रँच जर आपल्याला कन्सिडर करायचे असतील किंवा ब्रँचेस जर आपल्याला बघायला मिळाल्या तर त्याचे बॉइलिंग पॉईंट जे असतील ते कमी असतील. सो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हे सिमिलर आहे. मेल्टिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये सेमच रिलेशन आहे. फक्त मेल्टिंग पॉईंट मध्ये आणखी एक पॉईंट आपल्याला कन्सिडर करावा लागतो, तो म्हणजे त्याच्या क्रिस्टल लॅटाईस मध्ये पॅकिंग कसं झालंय, त्याची अरेंजमेंट कशी आहे. रेग्युलर अरेंजमेंट आहे ज्याला परफेक्ट अरेंजमेंट म्हणतो की इरेग्युलर अरेंजमेंट आहे त्याला इम्परफेक्ट अरेंजमेंट म्हणतो. हा पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे जेव्हा आपण फिजिकल प्रॉपर्टीज हॅलो अरेंजच्या बघू, जिथं बेन्झीन रिंग असोसिएट झालेली असेल तेव्हा आपण मेल्टिंग पॉईंटचा तो क्रिस्टल लॅटाईसचा पॉईंट कन्सिडर करू. इथं त्याची गरज नाही, इथं फक्त आपल्याला मॉलिक्युलर मास कन्सिडर करायचा आहे. तेवढ्या पॉईंटने आपण इझिली एक्सप्लेन करू शकतो की बॉइलिंग पॉईंट्स काय असेल. सो हा सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट असेल बॉइलिंग पॉईंट. नाउ थर्ड, सोल्युबिलिटी. सो व्हॉट अबाउट द सोल्युबिलिटी? हे जे हॅलो अल्केन्स तयार होतात याची सोल्युबिलिटी कशी असेल? सोल्युबिलिटी होण्यासाठी किंवा एखादा मॉलिक्यूल, एखादा सबस्टन्स एखाद्या सॉल्व्हंटमध्ये जर सोल्युबल होणार असेल तर 2 कन्सेप्ट आपण ऑलरेडी कन्सिडर केलेत. एका मेकॅनिझम मध्ये आपण असं सांगितलं होतं की लाईक डिझॉल्व लाईक्स, म्हणजे आयोनिक असेल तर तो आयोनिक सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. कोव्हॅलंट कंपाऊंड असेल तर तो कोव्हॅलंट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. मग फर्स्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये आपण सांगितलं होतं की हा पोलार आहे. मग पोलार असताना त्याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये कशा पद्धतीने बघायला मिळेल? सोल्युबिलिटी एखाद्या कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल असेल किंवा नसेल हे आपण जनरली एक्सप्लेन करतो हायड्रोजन बॉन्डिंगने. जर वॉटर सोबत एखाद्या कंपाऊंडचा, एखाद्या मॉलिक्युलचा हायड्रोजन बॉन्ड तयार होत असेल, फॉर्म होत असेल तर तो वॉटरमध्ये सोल्युबल असतो. आणि हा हायड्रोजन बॉन्ड तयारच नाही झाला देन इट इज वॉटर इनसोल्युबल. मग हॅलो अल्केन्सच्या बाबतीमध्ये काय होतं? हॅलो अल्केन्समध्ये पोलार नेचर आहे हे आपण ऑलरेडी सांगितलं. एक्स आहे, इथं डेल्टा मायनस डेल्टा प्लस आपण लिहितो. आणि वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो देखील पोलार आहे. H2O मध्ये देखील आपण लिहितो की H2O मध्ये हा डेल्टा मायनस असेल, डेल्टा प्लस म्हणजे हा पोलार आहे, हा देखील पोलार आहे. म्हणजे जनरली आपण असं लिहायला पाहिजे की हे जे हॅलो अल्केन्स आहेत हे वॉटर सोल्युबल आहेत. पण रियालिटीमध्ये असं नाहीये. रियालिटीमध्ये काय की हे जे हॅलो अल्केन्स आहेत दे आर इनसोल्युबल इन वॉटर. मग असं का होतं? काही एक्सेप्शनल केसेस असतात, ते एक्सेप्शनल केसेस आपण कन्सिडर करतो इथं की दोघांचं नेचर पोलार आहे तरी देखील सोल्युबिलिटी का नाही बघायला मिळत आपल्याला. सो सिंपल रिझन आहे की सोल्युबल व्हायचं असेल तर आपण असं म्हटलं की हायड्रोजन बॉन्ड तयार झाला पाहिजे. मग हायड्रोजन बॉन्ड तयार होणं म्हणजे काय की हा H2O मॉलिक्यूल आहे, या H2O मॉलिक्यूलमध्ये हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन या हायड्रोजन सोबत कंबाईन व्हायला पाहिजे होता है ना. याला हायड्रोजन बॉन्डिंग असं आपण म्हणतो, हायड्रोजन बॉन्डिंग. हा हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामध्ये तयारच होत नाहीये. म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केले है ना, हे हायड्रोजन बॉन्ड हा फॉर्म करत नाही. देअरफॉर इट इज इनसोल्युबल. मग वॉटर मॉलिक्यूल मध्ये जर आपण कन्सिडर केलं HOH चं जर बॉन्डिंग आपण सांगितलं तर ते अशा पद्धतीने आहे HOH. मग हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये जर तो सोल्युबल होणार असेल तर त्याने काय करायला पाहिजे? त्याने हा बॉन्ड ब्रेक करायला पाहिजे. मग वॉटर मॉलिक्यूल मधले जर बॉन्ड ब्रेक झाले तर तो त्याच्यामध्ये सोल्युबल असेल.
पण हा जो आहे हा एवढी एनर्जीच तयार नाही करू शकत की हा हायड्रोजन जो वॉटर मॉलिक्यूल मध्ये आहे त्याच्यामधला बॉन्ड तो ब्रेक करेल. त्यामुळे वॉटर मॉलिक्यूलला ब्रेक करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जीच इथं प्रोड्यूस होत नाहीये किंवा लेस अमाऊंट मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हा इनसोल्युबल असेल. सो सिंपल फॅक्ट इथं अशी लक्षात घ्यायची की फिजिकल प्रॉपर्टी कन्सिडर करत असताना आपण कशा पद्धतीनं कोणत्या पॉइंट्सला जास्त वेटेज देतोय. बरीचशी मुलं फिजिकल प्रॉपर्टीचा पॉइंट अटेम्प्ट करत नाहीये. पण आपल्या सीईटीच्या जेईच्या नीटच्या एक्झाम मध्ये 2 क्वेश्चन्स या सीईटीच्या या फिजिकल प्रॉपर्टीवरती विचारले जातात. सो 2 क्वेश्चन जरी विचारले तर 8 मार्क्स झाले. त्यामुळे हा पॉईंट स्किप नका करू. याचे रिझन्स फक्त आपल्याला शॉर्टमध्ये लक्षात घ्यायचे आहेत. आणि हे इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणता आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर आपण त्याची जी काही मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटची कंडिशन सांगितली ती काय आहे, मोलार मासशी कसं रिलेशन आहे किंवा त्याच्या ब्रँचिंगशी कसं रिलेशन आहे हे सांगितलं. आणि थर्ड, हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सोल्युबिलिटी होते की होत नाही, जो फॅक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो आपण कन्सिडर केला.